तर बरं का मंडळी, मराठवाड्यात परत एकदा थंडी चालू झालेली आहे. परत एकदा म्हणण्याचं कारणच तसं आहे, कारण दिवाळीनंतर थंडी खूप चालू झाली होती, कुडकुडणारी थंडी पडली होती. पण मध्यंतरी परत एकदा आभाळ यायला लागलं आणि गरम व्हायला लागलं होतं. आता ते आभाळ कमी झालेले आणि परत थंडी चालू झाली, त्यामुळं उत्साह वाढलेला आहे रेसिपीज करण्याचा थंडीतल्या. चला पटापट वेळ न घालवता आपण सुरुवात करू. आज काय काय केलं आहे आपण थंडीतले मेनू पाहूया. आणि हे सगळे मेनू पौष्टिक तर आहेतच बरं का, पण वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि आपल्या घरच्या उपलब्ध साहित्यात केलेले आहेत. चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करू. सध्या का नाही भरपूर अशी मेथी आलेली आहे बरं का मार्केटमध्ये. आणि मग कवळी लुसलुशीत मेथीचं काहीतरी वेगळं करावंसं असं वाटलं. त्यामुळे मग एक मेथीची पेंडी चांगली निवडून घेतली, फक्त पानं घेतली आणि कवळ्या कवळ्या काड्या घेतल्या, धुवून घेतली, निथळत ठेवली आणि बारीक चिरून घेतली. त्यानंतर 2 ते 3 चमचे बेसन घेतला आणि त्यामध्ये घातलं, सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं आणि त्याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या. आपल्याला थोडं ह्याचं पातळसर मिश्रण करायचं आहे, पण सुरुवातीलाच आपण जास्त पाणी घातलं का नाही की मग त्याचं गुठळ्या लवकर मोडल्या जात नाहीत. म्हणून थोड्या पाण्यामध्ये आधी गुठळ्या मोडून घ्यायच्या. कशालाही आपण बेसन मिक्स करताना, कढीला करू द्यात किंवा पिठल्याला करू द्यात किंवा आणखीन कोणत्याही पदार्थाला करताना बेसनामध्ये आधी थोडं पाणी घालायचं, त्याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मग आपल्याला लागेल असं पाणी घालायचं. आपण बेसन मेथी म्हणजे मेथीचं पिठलं म्हणू शकतो, असा वेगळा प्रकार करणार आहे. त्यासाठी आपल्याला बेसन थोडंसं सैलसर म्हणजे पातळसर पाहिजे, जास्त घट्ट नको आहे आपल्याला, कारण आपण त्यामध्ये पाणी दुसरं ॲड करणार नाही आहेत. त्यामुळे जे काही पाणी आपण ॲड होणार ते आपलं बेसनामध्येच असणार आहेत. म्हणून आपण पातळ मिश्रण करून घेतलेलं आहे. हे बघा, तुम्ही पाहताल की अगोदर सगळ्या गुठळ्या मोडून घेतल्या, मग लागलं असं पाणी घालून घेतलं. तुम्हाला ह्याच्यामध्ये जर तिखट, हळद आणि मीठ घालावंसं वाटलं तर घालू शकता आणि फोडणीत घातलं तरीही चालतं. आपापल्या इच्छेप्रमाणे किंवा वेळेनुसार आपण करू शकतो. काही काही वेळेस कसं होतं, गडबडी असते ना, त्यावेळी हे ऑप्शन खूप चांगले, त्यामुळे मी सांगितलं. नंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. आपण तेलाचं प्रमाण आपण आपल्या आवडीनं कमी जास्त करू शकतो, पण बेसनाचा प्रकार करते वेळेस ना थोडंसं जास्त तेल वापरलं ना तर चव चांगली येते. त्यामुळे थोडं जास्त तेल घातले. तेल गरम झाले की त्यामध्ये फक्त जिरे घालायचे. जिरे छान तडतडले की थोडंसं हिंग घातलं आणि बारीक चिरलेला कांदा घालून घेतला. कांदा परतला की त्याच्यामध्ये घातलेले आहे आपण एक हिरवी मिरची बारीक चिरलेली. हिरवी मिरची जरा तिखट होती त्यामुळे मी एकच घातलेली, कारण आपल्याला दुसरं पण तिखट ॲड करायचं आहे. आणि मिरची परतली की ठेचलेला लसूण घालायचा. लसूण हा खलबत्त्यातच ठेचलेला आहे बरं का. आता ह्याचं सांगायचं कारण हेच की ह्या पद्धतीने तुम्ही भाजी केली ना तर चविष्टच होणार. आता आमचा हा बहुतेक विचार असू शकतो किंवा आमच्याकडे असं मानलं जातं की मिक्सरमध्ये घातल्यानंतर कुठल्याही वस्तूची चव थोडीशी कमी होते, त्यामुळे आम्ही जमेल तितकं खलबत्त्यामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद घातली. चांगलं मिक्स केल्यानंतर त्यात आपण घातली बारीक चिरलेली मेथीची भाजी. मेथीची भाजीमध्ये मी जास्त त्याचे एकदम फाईन असं आपण म्हणतो ना ती चिरलेली नाही आहे, म्हणजे एकदम गाळ अशी बारीक चिरलेली नाही, कारण आपल्याला अशीच हवी होती मेथीची भाजी बरं का. आणि चांगली परतून घेतली आणि मस्त मेथीची भाजी परतल्यानंतर आपल्याला जे बेसनाचं आपण मिश्रण तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे त्यामध्ये. तुम्ही पाहताल बेसनाचं मिश्रण आपलं एकदम पातळ आहे, कारण जेव्हा ते आपण घालणार आणि ते शिजणार तेव्हा घट्ट होणार आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपण ते पातळ ठेवायचं. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आहे इथे, की जेणेकरून ते बेसन छान आटलं जाईल, चांगलं शिजलं जाईल म्हणून. आणि मस्त आपली भाजी शिजली. भाजी शिजल्याची खूण काय तर असे चटचट वाजायला चालू होतं, ते बेसन म्हणजे शिजलेलं आहे. तर काय करायचं, एक आपल्या फोडणीच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं, बारीक चिरलेला लसूण घालायचं, थोडंसं हिंग घालायचं आणि लाल बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला. आणि तो तडका जो आहे तो घालायचा आहे आपल्याला मेथीच्या भाजीवर. आता तुम्ही म्हणताल दोनदा तेल घातलं, हे पण ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको असेल नाही घातलं तर चालेल, पण एकदा नक्की करून बघा. ह्या पद्धतीनं भाजी छानच होणार आहे. आणि मस्त हिरवीगार आपण कोथिंबीर घातलेली आपली मेथीच्या भाजीचं पिठलं तयार झालेलं आहे. आता ते आपण काढून घेतलं छोट्या भांड्यामध्ये आणि आता पुढच्या आपण भाजीची तयारी करतो आहोत. त्यासाठी लसणाच्या मोठ्या मोठ्या कुड्या मी खलबत्त्यामध्ये घालून फक्त ठेचून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहताल जास्त आपल्याला क्रश करायचं नाही आहे, म्हणजे बारीक करायचं नाही आहे आपल्याला.
असं ते लसूण दिसला पण पाहिजे. आणि जेव्हा आपण ती रेसिपी खाऊ, आता आपण ही चटणी करणार आहेत लसणाची, ती खाताना तो थोडंसं असं दाताखाली आलं पाहिजे, ह्या पद्धतीचं आपल्याला लसूण पाहिजे. त्यानंतर पॅनवरती तेल गरम करून घेतलं, त्यात घातले आपण जिरे आणि कढीपत्ता. मस्त चांगली फोडणी झाल्यावर त्यात आपण घातलाय ठेचलेला लसूण आणि मस्त सगळा लसूण आपल्याला बारीक गॅसवरती रंग बदलून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची बरं का, नाहीतर लसूण लगेच करपतो आणि त्याचा करपलेला वास अजिबात चांगला लागत नाही भाजीमध्ये, चटणीमध्ये. त्यामुळे जेव्हा लसूण घालू त्यावेळेस आपण गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची आहे आणि मस्त असा लसूण आपल्याला खरपूस परतून घ्यायचा आहे. तुम्ही पाहताल किती सुंदर परतल्यानंतर तो असा जेव्हा कलर दिसतो आणि एकदम खरपूस असा वाटायला लागतो ना, तर त्यावेळी आपण घालणार आहेत 2 ते 1.5 चमचा बेडगी मिरची पावडर. जास्त तिखट नाही करत आहेत ना आपण, त्यामुळे बेडगी मिरची वापरली, कारण ही रंगाची पण असते आणि चवीची पण असते. अर्धा चमचा आपण हळद घातली आणि 2 चमचे घातलं आपण जाड जाड शेंगदाण्याचं कूट, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे बरं का. छान मिक्स करून घेतलं. गॅसची फ्लेम बारीकच आहे आणि चवीनुसार घातलं मीठ आणि गॅस आपण बंद केला. गॅस बंद करण्याचं कारण ह्यामध्ये आपण घालणार आहोत दही. आणि दही जेव्हा आपण गरम वस्तूमध्ये घालतो तेव्हा फुटण्याचं प्रमाण जास्त असतं, शक्यता असते. त्यामुळे गॅस बंद करायचा आणि मगच दही घालायचं. आणि दही घालते वेळेस दही आंबट अजिबात असू नये, पातळ अजिबात असू नये, घट्ट दही, गोड दही घालायचं आहे आपल्याला. म्हणजे ताजं दही, गोड दही म्हणजे ताजं लावल्या ते गोडच असतं. आता सध्या थंडी आहे, तुम्हाला जर हवं असेल तर चिमूटभर तुम्ही साखर पण घालू शकता, छान लागते. आणि आपण गॅसची फ्लेम परत चालू केलेली नाही बरं का. त्यानंतर हिरवीगार आपण कोथिंबीर घातली आणि ती चटणी वाटीमध्ये काढून घेतली. मी नेहमीच भाज्या झाल्यानंतर कढईमधलं किंवा पातेल्यामधलं दुसऱ्या भांड्यांमध्ये शिफ्ट करत असते, म्हणजे व्यवस्थित आपल्याला झाकून ठेवता येतं. आणि त्यानंतर मी ज्वारीच्या भाकरी करून घेतल्या आणि ताट वाढलेलं आहे. गरमागरम आपलं मेथीचं पिठलं आहे. त्यानंतर मस्त अशी दह्यातली लसणाची चटणी आहे. आता लाल खूप छान दिसतोय त्याचा रंग, कारण बेडगी मिरची पावडर वापरली आपण. गरमागरम ज्वारीच्या भाकरी आहेत. त्यानंतर कांदा आहे. तुमच्याकडे जे सॅलड असेल, काकडी, बीट, मुळा अवेलेबल, ते तुम्ही ताटामध्ये ठेवू शकता. सॅलड खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक हिरवी मिरची, आमच्याकडे थोडंसं तिखट जास्त लागतं, त्यामुळे असे आपले छान असे मेनू आहेत आजचे. कसे वाटलेत कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, तसंच बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला आता परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.